शकलो रामू, तुझ्या जीवनाचे सुख कधी तुला देऊ ना शकलो रामू, तुझ्या जीवनाचे सुख तुला कधी मी देऊ ना शकलो. अगं धडपडलो माझ्या या लाचार समाजासाठी रात्र दिवस हर्षल, पण मी माझ्या बाळाला 2 पैशाचं कफन देऊ न शकलो, 2 पैशाचं कफन देऊ न शकलो. या बाळाला 2 पैशाचं कफन देऊ नाही शकलो. लाज ना उरली कोणाला आता, महिलाही शृंगार करतात येता जाता. लाज उरली ना कोणाला आता, महिलाही शृंगार करतात येता जाता. अरे बिना शृंगाराने जिने संसार सजविला, तिचं नाव होतं माझी रमाई माता, ती फक्त होती रमाई माता. तिचं नाव होतं रमाई माता. बाबासाहेब विदेशात असताना माता रमाईची तब्येत अचानक खराब होते. बाबासाहेबाला बाबासाहेबाचे मित्र तार करतात की आई रमाईची तब्येत खराब झाली. बाबासाहेब आपल्या मायदेशी येतात, जशी येतात माता रमाई खाटेवर पडलेली दिसते आणि माता रमाईचं डोकं उचलून आपल्या मांडीवर घेतात. बाबासाहेबाला माता रमाई म्हणते की साहेब मी आता जात आहे. बाबासाहेब म्हणतात रामू असं करू नको, अगं हा भिवा पोरका होईल ग, माझ्यासोबत दुःख सुख उपास सर्व भोगले तू, आणि आज जर सोडून गेली तर मी एकटा राहील ग. बाबासाहेबांना माता रमाई म्हणते साहेब तुमच्या हातानं शेवटचं मला पाणी पाजा, तुमच्या हातानं मला शेवटचं पाणी पाजा. तेव्हा माता रमाई बाबासाहेबाला काय म्हणते लक्ष सुद्धा, दिवस संपले देहाचे, दिवस संपले देहाचे, याची मला जाण. देवश्री निरंजन सोडापे यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली, खूप खूप धन्यवाद. माय मावल्यांनो, खरंच तुमच्या पैशाची गरज नाही. मला समाजाने एवढं दिलं आहे की आज मला पैशाची गरज राहिली नाही. चिवर घेतला, जीवनाचा अर्थ स्वतःला कळला. आज गाणं पैशासाठी किंवा नावासाठी राहिलेलं नाही. आज फक्त जनजागृती झाली पाहिजे, समाज प्रबोधन झालं पाहिजे आणि आमच्या जरूरत्या पुरे झाल्या पाहिजे, बस याच्यासाठी गाणं भजन आहे. दिवस संपले देहाचे, दिवस संपले देहाचे, याची मला जाण. रमाई म्हणते बाबासाहेबाला पाणी पाजा साहेबा मजला, जाऊ द्या हा प्राणी. पाणी पाजा साहेबा मजला, जाऊ द्या हा प्राणी. पाणी पाजा साहेबा मजला, जाऊ द्या हा प्राणी. पाणी पाजा साहेबा मजला, जाऊ द्या. माझ्या बहिणीकडून 200 रुपयाची भेट आली, मला खूप खूप धन्यवाद. आमचे बाबा कांबळे यांच्याकडून सुद्धा रमाईच्या गीतावर मला 100 रुपयाची भेट आली, खूप खूप धन्यवाद. आमचे काकाजी अरुण नेमनवे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आली, खूप खूप धन्यवाद. दिवस संपले देहाचे, कारण माँ कैसी होती है, ज्यांना मायबाप आहे त्यांना मायबापाची कदर नाही, ज्यांना मायबाप नाही त्यांना विचारा मायबाप म्हणजे काय, त्यांना विचारा मायबाप म्हणजे काय. ज्यांना आहे त्यांचे मायबाप वृद्धाश्रम मध्ये जातात, पण ज्यांना नाही त्यांना विचारा मायबाप म्हणजे काय. माँ की दुआ खाली नहीं जाती, भगवान से भी ये बात टाली नहीं जाती. एक माँ 4 बच्चों को पाल सकती, पर 4 बच्चों से मिलकर एक माँ पाली नहीं जाती, एक माँ पाली नहीं जाती. पाणी पाजा साईबा मजला. अनिल डांगे यांच्याकडून रमाईच्या गीतावर मला 500 रुपयाची भेट आली, खूप खूप धन्यवाद. पाणी पाजा साहेबा मजला, जाऊ द्या हा प्राण. पाणी पाजा साहेबा मजला, जाऊ द्या. सत्यश्री आणि चैत्यश्री विलास झोडापे माझे भाषेश्री यांच्याकडून 1000 रुपयाची भेट आली रमाईच्या गीतावर, मला खूप खूप धन्यवाद. पाणी पाजा साहेबा मजला, जाऊ द्या हा प्राण.
पाजा साहेबा मजला जाऊ द्या जय भीम. सुराणी गणवीर यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली मला. तसेच माझी ताई उठून आली माया कांबळे यांच्याकडून सुद्धा मला सप्रेम भेट आलं. खूप खूप धन्यवाद. पाणी पाजा साहेबा मजला. देवश्री झोडापे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची भेट दिलेली आहे. चेनोडा मित्र परिवार यांच्याकडून सुद्धा मला 500 रुपयाची भेट 1000 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. आमचे विलासभाऊ झोडापे यांनी देवश्री झोडापे यांच्या नावाने मला 500 रुपये दिलेले आहे. पाणी पाजा साहेबा मजला जाऊ द्या पाणी पाजा साहेबा मजला जाऊ हो जाऊ द्या ना हो जाऊ द्या ना हो जाऊ द्या ना हो जाऊ द्या पाणी पाजा ना हो जाऊ द्या माँ कैसी होती है. एक मृदुंगवाला विषय नीट आहे का. एक मृदुंगवाला रोज एका शेतामध्ये येऊन मृदुंग वाजवते. मृदुंग म्हणजे ढोलक. हा जो पोरगा ढोलक वाजवते त्याला मृदुंग म्हणतात. आमच्या कांबळेताई यांच्याकडून मला 100 रुपये. सिद्धार्थ थोरत यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. तो मृदुंगवाला रोज एका शेतामध्ये येतो एका जंगलामध्ये आणि तो रोज मृदुंग वाजवतो. त्याच्यासोबत त्याच्या समोर एक मेमण्याचा बच्चा म्हणजे बकरीचा बच्चा येऊन तिथे येऊन उभा राहते आणि रोज त्याचा मृदुंग ऐकते. तो मृदुंगवाला म्हणते विषय नीट आहे का माय मावल्यांनो. मृदुंगवाला म्हणते ये मेमने के बच्चों को कितना समझता म्हणते. मैं रोज मृदुंग बजाता हूँ कोई नहीं आता लेकिन ये रोज यहाँ आके खड़ा रहता. म्हणून तो मृदुंगवाला एक दिवस त्या मेमण्याच्या बच्चाला म्हणते कि मैं रोज मृदुंग बजाता हूँ ये तुमको समझता है. क्या समझता है तुमको. तुम मेरे सामने आके खड़े रहते हैं. बकरीचं पिल्लू समोर येऊन म्हणते सर तुम क्या बजाते मुझे नहीं समझता पर जब तुम ढोलक पे थाप देते ना तो वो ढोलक को जो चमड़ा लगा है ना वो मेरे माँ का चमड़ा लगाया है. ये चमड़े पे जैसा हाथ गिरता है वो मुझे अपनापन लगता है इसीलिए सर मैं यहाँ आके खड़ा रहता हूँ. मुझे तुम्हारा मृदुंग नहीं समझता. पाणी पाजा साहेबा मजला जाऊ. संजीव भोंगे यांच्याकडून 100 रुपये. जयदीप अंबुलकर अध्यक्ष समता सैनिक दल उमरेड तालुका जोडणी यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आले. शालू डांगे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. पाणी पाजा साहेबा मजला जाऊ द्या पाणी पाजा साहेबा मजला जाऊ द्या पाणी पाजा साहेबा. बाबा माता रमाई बाबासाहेबाला म्हणते यशवंत उरला एक बाबासाहेबांचे 4 लेकरं मेले. राजरत्न इंदू रमेश आणि गंगाधर. तरी एकच वाचला होता यशवंत. तरी बाबासाहेब विदेशात असताना गंगाधर मरण पावते. तरी माता रमाई बाबासाहेबाला पत्र लिहिते की साहेब आम्ही फार सुखी आहोत. तुम्ही तुमची काळजी घ्या. तुमच्या तब्येतीवर लक्ष द्या आणि अभ्यासावर लक्ष द्या. आमची काळजी करू नका. विचार करा तुम्ही आमच्यासाठी 4 लेकरं मातीत गाडले त्या माऊलीनं. तिचं मन कुठं असेल. कोणासाठी. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. तेव्हा माता रमाई बाबासाहेबाला काय सांगते लक्ष असू द्या. यशवंत उरला एक याला जवळ घ्या ना. यशवंत उरला एक याला जवळ घ्या ना. माझ्या नंतर याच्यावरती ध्यान तुम्ही द्या ना. माझ्या नंतर याच्यावरती ध्यान तुम्ही द्या. गेल्यावर मी आपल्या जीवाचे करू नका रान. जय भीम जय भीम. करू ना. देवगडे यांच्याकडून मला 100 रुपये आले. पाणी पाजा साहेबा मजला जाऊ द्या प्राण. पाणी पाजा साहेबा मज शकुंतला देवगडे यांच्याकडून मला 100 रुपये आले. माझ्या मायकडून खूप खूप धन्यवाद. शारदाताई देवगडे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आले. पाणी पाजा साहेबा मजला जाऊ द्या प्राण. पाणी पाजा
विठ्ठलदासजी घनवेर यांच्याकडून 100 रुपये आले. पाणी पाजा साहेबा मजला जाऊ द्या हा प्राण. पाणी पाजा साहेबा मजला जाऊ द्या हा प्राण. पाणी पाजा साहेबा मजला जाऊ द्या हा प्राण. सांगते मी अंतिम समयी असू द्या हो ध्यानी. सांगते मी अंतिम सवयी असू द्या रे. कारण विचार करा तुम्ही, आम्हाला 1 आणि 2 लेकरू पोचताना नाकी 9 येते. 9 कोटी लेकराची आई कशी झाली असेल हो माता रमाई, जगातलं पहिलं उदाहरण. माँ रमा तेरा दर्जा आसमान से ऊंचा है. माँ रमा तेरा दर्जा आसमान से ऊंचा है. ममता का हिमालय तेरे कद से नीचा है. 9 करोड़ों बच्चे कैसे संभाले माँ रमाई ने अपने आंचल में. ये सवाल आज मैंने मेरे माँ से पूछा है. मेरे माँ से पूछा है. माँ चल भाई प्यार मत करना, घर के बीच कोई दीवार मत करना. क्या बात. चल भाई प्यार मत करना, घर के बीच कोई दीवार मत करना. अरे बंटवारे में चाहे ले ले सारी रियासत, माँ मुझे दे दे इनकार मत करना. इनकार मत करना. ये माँ बड़े के हिस्से पर मकाया. बड़े के हिस्से पर मकाया. मजले के हिस्से में दुकाई. बड़े के हिस्से में मकान आया, मजले के हिस्से में दुकाई. मैं घर में ये दीदी घर में सबसे छोटी है. इनके हिस्से में इनकी माई. क्या बात है. दीदी घर में छोटी आहे, इनके हिस्से में इनकी माँ आहे. खरंच काहीच नव्हतं जवळ, सायकलची सुद्धा अवकात नव्हती. काही नव्हतं पण माय होती सोबत. बाप नव्हता पण माय होती सोबत. 14 वर्ष 15 वर्ष माझ्याजवळ राहिली. आणि आता म्हणजे ह्याच वर्षी पोराच्या भेटीला जातो म्हणे अमरावतीला गेली आणि तिथंच पडली आणि पाय मोडला. वजन खूप आहे त्याच्यामुळं पाय गेला, जाग्यावर बसली, चालता येत नाही. आता अमरावतीलाच आहे भावाकडं. पण जेव्हा माझ्याजवळ होती, घराच्या बाहेर निघायची मी, तिच्याकडून चालणं होत नव्हतं तरी काळी टेकत टेकत माझ्या गाडीपाशी यायची रोडवर. चाची बोले चूड़ी लाना, सहेली बोले कंगन लाना, बहन बोले चप्पल लाना, कोई बोले झुमके लाना. एक मेरी माँ ऐसी थी जो मेरे गाड़ी के पास आके कहती थी कि बेटी घर लौट कर जल्दी आना, घर लौट कर जल्दी आना. खरंच माय आई वडील कशाला म्हणतात. काहीच नव्हतं जवळ. माझ्या बंगल्यावर लिहिलं आहे खाली भीमाची वाघीण. सात्विक मेश्राम यांच्याकडून 100 रुपये आले. पुन्हाबाई मेश्राम यांच्याकडून सुद्धा, मांडोळकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आले. तसेच सुगत शाकंत शंभरकर नागपूर यांच्याकडून सुद्धा 200 रुपये आले. काहीच नव्हतं जवळ. बंगल्यावर लिहिलाय माझ्या वरती भीमाची वाघीण, खाली लिहिलाय मा मनकरना प्रसन्न. कोणी येते विचारते दीदी तुम्ही एवढ्या मोठ्या प्रबोधनकाराने मा मनकरना देवी कुठून आणली. त्यांना सांगतो ही ती देवी आहे दादा जिनं मला ही दुनिया दाखवली. सोबत कोणी नव्हतं पण
माय होती, मायनं साथ नाही सोडला. खरंच माय बापासारखं कोणीच, क्योंकि प्यार पाने को दुनिया मरती है, प्यार खोने को दुनिया डरती है. अरे ये लेने देने का कोई प्यार नहीं दीदी, सच्चा प्यार सिर्फ माँ बाप करते हैं, सिर्फ माँ बाप करते हैं. कारण निस्वार्थी प्रेम म्हणजे फक्त माय. कोणची पोरगी तुमच्यावर प्रेम करे, कोणती फक्त आणि फक्त तुमची क्वालिटी पाहून तुमच्या पैशासाठी तुमच्यावर प्रेम करे. पण एक असं प्रेम आहे, आम्ही पैदा होण्याच्या अगोदर पासून तर ती स्वतः मरेपर्यंत आमच्यावर प्रेम करते. ते आमचं पहिलं प्रेम म्हणजे आमची आई, पहिलं प्रेम म्हणजे आमची माय, जे पोटातून पैदा व्हायच्या अगोदर पासून आमच्यावर प्रेम करते. खरंच माय बापाची कदर करा माय मावल्यांनो. आणि ज्यांनी माय बापाची कदर केली त्याला जीवनात कमी पडत नाही, आणि ज्यांनी माय बापाचा वाखा केला त्याला जीवनात पुरत नाही. इमानदारीच्या खरं सांगतो. दुख भिला सकती थी, दुख भिला सकती थी, जनवरी अच्छी लगी. जैसे रोते बच्चे को फुलझड़ी अच्छी लगी. तेरे दामन में लाख सितारे हैं मगर मुझको मेरे बाकी मैली ओढ़नी अच्छी लगी. तुम्हाला बघून एक विषय सांगूशी वाटून राहिला. एक आई असते जिचा डोळा पूर्ण फुटलेला असते. आमचे विलास भाऊ, आमचे शशिकांत भाऊ, जेवढे कार्यकर्ते आहेत सर्वांनी लक्ष द्यावं. प्रत्येक ठिकाणी अशी रमाई होत नाही, प्रत्येक ठिकाणी विषय सांगूशी वाटत नाही. पण तुमच्यासारख्या माय मावले ऐकणारे असल्या तर मला विषय आठवते. एक आई असते जिचा डोळा पूर्ण खोका झालेला असते. तिचा मुलगा हमेशा तिला म्हणते, आई तू माझ्या मित्रासमोर येत जाऊ नको, माझे मित्र मला चिडवतात की तुझी आई कशी दिसते म्हणून. एक दिवस मुलगा शाळेत जाते आणि शाळेत जाते, उपाशी जेवण करून जात नाही, म्हणून आई टिफिन बांधते आणि तो डब्बा घेऊन शाळेमध्ये जाते. जशी पोराला दिसते, आई तू इथं कशी काय आली? बाळा तू जेवण करून नाही आला म्हणून मला गमलं नाही रे म्हणते, मी तुझ्यासाठी शिदोरी घेऊन आली. तुझा आई तू लवकर, माझे दोस्त मला चिडवतात. आई म्हणते याच्यानंतर नाही येणार बाळा. घरी जाते, विचार करते माझं चुकलंच, मी शाळेत नाही जायला पाहिजे होतं. तेवढ्या मुलगा सायंकाळी घरी येते. आई म्हणते बाळ माझं चुकलं रे, मी आता तुझ्या शाळेत नाही येईल. मुलगा म्हणते आई तुला एक सांगू का, मला नाही ह्या गावात राहूशीच वाटत नाही, लोक मला खूप चिडवतात. आई एक काम कर ना, मला शहरामध्ये शिकायला टाक ना. आई विचार करते एवढे पैसे आणू कुठून, म्हणून गावच्या सरपंचाकडे जाते. दादा हे माझं घर आहे, तुमच्याकडे गहाण ठेवा, कारण लहानपणीच नवरा मरते पोरग लहान असताना. हे माझं घर आहे, तुमच्याकडे गहाण ठेवा, मी मरेपर्यंत तुमच्या इथं महिने भरेल. माझ्या पोराला शहरात शिकायला पाठवायचं आहे, मला पैसे द्या दादा. सरपंच बाईच्या इकडे पाहून की बाई फार इमानदार आहे. सरपंच पैसे देते, पोराला हॉस्टेलला शाळेत टाकते. दर महिन्याला आई पैसे पाठवते. पाहता पाहता मुलगा मोठा होते आणि तिकडेच नोकरीवर लागते, पण आईच्या भेटीला येत नाही. नोकरीवर लागते, आईचं संपर्क बंद होते, पैसे विषय पाठवायचे. मुलगा आईच्या भेटीला येत नाही. तिकडेच लग्न करते तरी आईला फोन करत नाही. त्याला सुंदरसे एक पोरग होते तरी आईला फोन करत नाही. एक शेजारचा पोरगा येते, काकू तुमच्या पोराला ना मुलगा झाला, हे बघा फेसबुकवर फोटो आला. ती पाहते, काही झालं तरी चालेल, नाताचं तोंड पाहिल्याशिवाय मरायचं नाही, म्हणून काही शिदोरी काही डाळ हे बांधून घेते आणि त्याच्याच पासून पता घेते आणि शहरात पोराच्या घरी जाते. जशी जाते बेल वाजवते, जशी बेल वाजवते मुलगा दार उघडते. तिला असं वाटते इतक्या वर्षानंतर माझं पोरग मला पाहून खुश होईल. जसा मुलगा बघते, आई तू इथं कशी काय आली? अगं तुला पाहून माझं पोरग घाबरेल आई. आई म्हणते बाळ तोंड लपून ठेवतो, तुझ्या पाया लागतो रे, एकदा नाताचं तोंड पाहू दे, मरेपर्यंत तुझ्या दरोज्यात येणार नाही. नाही आई मी माझ्या बायकोला सांगितलं का मी अनाथ आहो, मला कोणी नाही. माझी बायको मला विचारलं की ही बाई कोण होय, तू आई आतमध्ये येऊ नको. आई 4 वेळा पोराच्या पाया लागते, तुझ्या पाया लागतो मा, मला नाताचं तोंड पाहू दे. तसं मरू देऊ नको रे, नाताचं तोंड पाहू दे. तरी तो हरामखोर पोरगा ऐकत नाही. आईला घराच्या बाहेर काढते आणि दार लावून देते. आई वापस येते. पाहता पाहता शेखर गायकवाड यांच्याकडून पाहता पाहता काही दिवस निघून जातात. काही वर्षानंतर ह्या शाळेतून पोरं शिकले आणि अधिकारी झाले, म्हणून त्याच गावात त्या पोराचा सत्कार ठेवतात. पोरग सत्कार घ्यायला येते गावामध्ये, शाळेत जाते, सत्कार घेते, बाहेर येते, गाडीमध्ये बसते. नंतर विचार करते ह्या गावामध्ये आलो माझ्या आईच्या भेटीला नाही गेलो तर लोक मला नाव ठेवतील, म्हणून पाहून तर येतो. म्हणून घरी जाते. घरी जाते तर याच्या आईच्या जे घर असते त्याला लॉक असते. शेजारच्या काकूला विचारते, काकू माझी आई दिसली का?
तर शेजारीन म्हणते, बाळ कुठं गेली माहित नाही, खूप दिवस झाले गेली, पण जाताना ना मला एक चिठ्ठी देऊन गेली, बोलली की ही चिठ्ठी माझं पोरग कधी नाही कधी येईन, माझ्या पोराला चिठ्ठी देजो, ही चिठ्ठी घे मा. पोरग चिठ्ठी घेते आणि चिठ्ठी खोलते. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असते, बाळ खूप मोठा हो, यशवंत हो मा, नामवंत हो, तक्रार करत नाही रे, पण एक गोष्ट तुला सांगायची होती, मला असं वाटलं की तुला एक गोष्ट सांगूनच मरावं. बाळ खरं सांगू तुला, माझ्या नवऱ्याचं एकच निशाणी होती, माझं घर तुझ्यासाठी गहाण ठेवलं, दुःख नाही झालं रे बाळ. अरे मरेपर्यंत त्या सरपंचाच्या इकडे मी महिने भोगले, चटणी भाकर खाऊन तुला पैसे पाठवले, दुःख नाही झालं मा. तू तिकडेच नोकरीवर लागला, तिकडेच लग्न केलं, तरी मला सांगितलं नाही, तरी दुःख नाही झालं मा. पण खरं सांगू बाळ, मुलाचं माझ्या नाताचं तोंड नाही पाहू दिलं ना, त्या दिवशी खूप दुःख झालं रे बाळ. त्या दिवशी खरोखर माझं मन लढलं बाळ. आखरीचं मला नाताचं तोंड पाहू द्यायचं होतं रे, आखरी नाताचं तोंड पाहण्यासाठी आली होती मी, मला नाताचं तोंड नाही पाहू दिलं तू. पण आज खरी सच्चाई तुला सांगतो मा, तू जीवनभर माझा तिरस्कार केला, की मी माझा डोळा खोका झालेला आहे, माझ्या डोळ्याची तुला लाज वाटली, तरी मला वाईट नाही वाटलं मा. पण खरं सांगू, अरे जेव्हा तू 3 वर्षाचा होता आणि एका ऍक्सिडेंटनं तुला गाडीनं उडवलं, त्याच्यात तुझा ऍक्सिडेंट झाला, तुझ्या डोळ्यामध्ये एवढा मोठा खडा गेला, तुझा डोळा फुटला, तुला कोण अंधळ म्हणू नये म्हणून या आईनं स्वतःचा डोळा काढून तुला दिला रे बाळ, स्वतःचा डोळा काढून तुला दिला. आज जे जग बघत आहे ना बाळ, तू आज जे जग बघत आहे ना, तू या आईच्या डोळ्याने बघत आहे मा. ज्या आईचा तू जीवनभर तिरस्कार केला, ह्या आईच्या डोळ्याने जग बघत आहे. सर्व माझ्या माय मावल्यांना सांगतो, सासू सुनायचे भांडणं होतात घराघरामध्ये, सासू सुनायचं पटत नाही, सासू सुनायचं नाही पटलं तरी चालेल, पण नातवाला हात लावायला किंवा नातवाचा लाड करायला कोण्याही आजीला रोखू नका माय मावल्यांनो. तिच्या पोराची संतान आहे ते, कारण मुद्दलापेक्षा व्याज महत्वाचं असते, व्याज प्यारं असते. नाताला हात लावायला कोणी सासूला हा म्हणू नका माय, कारण लेकरापेक्षाही नातू प्रिय असते. माझे पॅट मास्तर हितेश यांच्याकडून मला या रमाईच्या गीतावर 500 रुपयाची भेट आली. तसेच आमचे शशिकांत भाऊ मेश्राम यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची भेट आली. माझा हितेश महाराष्ट्रामध्ये नंबर 1 वाजवते आणि मोठ्या बहिणीला त्यांनी एवढा मोठा एक मनातून दुआ दिली, त्याचे सुद्धा मनापासून आभार मानते. नंदभाऊ भोलेजन यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आली. पाणी पाजा साहेबा मजला, विलास माटे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची भेट आली. रमाईच्या गीतावर मला खूप खूप हा बिलकुल बिलकुल बिलकुल. पाणी पाजा साहेबा मजला, जाऊ द्या प्राण, पाणी पाजा साहेबा मजला, कि हम दूध खरीदते हैं तो मलाई नहीं आती, हम दूध खरीदते हैं तो मलाई नहीं आती, मजदूर को ऊपर की कमाई नहीं आती, सीती है मुझको सिखाने के वास्ते, हालांकि मेरे माँ को सिलाई नहीं आती, हालांकि मेरे माँ को सिलाई नहीं आती. पाणी पाजा साहेबा मजला, जाऊ द्या प्राण, पाणी पाजा साहेबा मजला, जाऊ द्या प्राण, पाणी पाजा साहेबा मजला, जाऊ द्या प्राण. सांगते मी अंतिम समय असू द्या हो ध्यानी, अंतिम समय असू द्या हो ध्यानी, आणू नका साहेब तुमच्या डोळ्यामध्ये पाणी, आणू नका साहेब तुमच्या डोळ्यामध्ये पाणी. लाखो लेकरांची माझ्या, लाखो लेकरांची माझ्या, देवा तुम्ही ध्यान, पाणी पाजा साहेबा मजला, जाऊ द्या प्राण, पाणी पाजा साहेबा मजला, जाऊ द्या प्राण. माय दोघींनाही माझी विनंती आहे, मोबाईल जवळ ठेवा माय. रात्रभर त्या मोबाईलच्या पायी पुरी दुनिया खराब झाली हो. त्या मोबाईल मध्ये काही कार्यक्रम ऐकायला आले त्याचं सोनं करा माय. दोघेही जणी नुसतं त्या मोबाईल मध्ये तोंड घुसून बसलेले आहे. याला मेसेज करू दे, त्याला मेसेज करू दे, जाऊन त्याला भेटून या उद्या इथून मेसेज केल्यापेक्षा. कार्यक्रम पाहायला आला, कार्यक्रमाचा आनंद घ्या माय. मी समजू शकतो खाली कोणीच नाही आहे, सगळे भरलेले आहे, पण रमाई ऐकत आहो आपण. न मी पुऱ्या कार्यक्रमात पाहुणले दोघे जणी त्याच्यात तोंड घालून बसले, नुसतं चालत आहे, हे करत आहे, ते करत आहे. अहो काय मोबाईलमुळे सारी दुनिया खराब झाली हो माय.
जागा थोडस काहीतरी, कारण याच्यामुळं जे करायला पाहिजे तेही नाही करू शकून राहिल्या आणि कुठच्या कुठं जे याच्यात लक्ष नाही देऊन राहिले त्या कुठच्या कुठं गेल्या आमच्या पोरी. पाणी पाजा साहेबा मजला जाऊ द्या प्राण, पाणी पाजा साहेबा मजला जाऊ द्या प्राण, पाणी पाजा साहेबा मजला जाऊ द्या प्राण. किती दुःख सावून रामू दिली मला साथ, किती दुःख सावून रामू दिली मला साथ, तुझ्यामुळे संकटावर केली मी गमात, तुझ्यामुळे संकटावर केली मी गमात. असे शब्द बोलू नका तू, असे शब्द बोलू नको तू, तूच माझी शान. पाणी पाजा साहेबा मजला जाऊ द्या प्राण, पाणी पाजा साहेबा मजला जाऊ द्या प्राण, पाणी पाजा साहेबा मजला जाऊ द्या प्राण. एक वेळा अमरावतीवरून बडनेरून मला नागपूरला यायचं होतं महाराष्ट्रामध्ये, आणि तिकडच्या महाराष्ट्रामध्ये बसण्याच्या ऐवजी मी इकडच्या महाराष्ट्रामध्ये बसली जे मुंबईला जाणार होते. आणि थंडीचे दिवस होते, हाती शोटर घेऊन बसली आणि मला माहीतच नाही गाडी तिकडे मुंबईला चालली म्हणून. पहिलं स्टेशन आलं मूर्तिजापूर, मला वाटलं धामणगाव आलं असेल. दुसरं स्टेशन आलं अकोला, मला वाटलं वर्धा आलं असेल. आणि तिसरं स्टेशन आलं शेगाव. मी अशी बसली होते, अचानक खिडकीतून माझं लक्ष गेलं, मला एकदम पोस्ट शेगाव दिसलं. अरे म्हटलं शेगाव, मी इकडे कशी काय आली शेगावला, मला तर नागपूरला जायचं होतं. जसं बघितलं तर गाडी सुरू झाली. जशी गाडी सुरू झाली मी हाती माझी बॅग होती ते घेतली आणि धावत गेट जवळ गेली. गेट जवळ गेली, एका माणसानं माझा हात धरला, म्हणे गाडी चालू हो गई. अरे भैया छोड़, मैंने बोली मैं गलत जा रही हूँ, अभी भुसावल तक गाडी खडी नाही रहेंगी. त्या माणसानं जशी गाडी फास्ट झाली त्यानं माझा हात सोडून दिला. जशी मी पाय ठेवला प्लॅटफॉर्म खतम झालं होतं, जसा पाय ठेवला तशीच खाली गेली. 3-4 प्लटण्या खाल्ल्यान खाली पडली. पण माझं किस्मत एवढं चांगलं होतं की ज्या पटरीहून गाडी चालली होती त्या पटरीवर नाही पडली. हात तोंड फुटलं. मला समजत आहे आवाज येत आहे पण माझ्याकडून उठणं होत नाही. मी सारखी बघत आहे, सगळे गाडी जात होती ते गाडी चेन खचून उभी केली. सगळे लोक म्हणाले अरे कोई तो भी लडकी के कट गई, कोई तो भी लडकी कट गई. आणि मला इतका मार लागला होता, पुरं शरीर बधीर झालं होतं. मला असं वाटलं माझा काहीतरी पाय वगैरे काहीतरी कटला. पण थोड्या वेळाने ती गाडी उभी करून टीसी वगैरे धावत आले, मला उचललं, बाजूला घेतलं. माझं काही म्हणजे हात तोंड फुटलं होतं पण काही कटकुट झालं नव्हतं. दवाखान्यात नेलं आणि त्यांनी गाडी करून मला घरी पाठवलं, कारण मी एकटी होती. म्हणून म्हणायचं आहे की होश क्या चीज है हौसान भी ले सकता था, होश क्या चीज है हौसान भी ले सकता था, वो कसम खाने के लिए हाथ में कुरान भी ले सकता था और बचा लिया माँ के दुआओं ने, वरना वो हादसा तो मेरी जान भी ले सकता था, वो हसता तो मेरी जान भी ले सकता था. खरंच माय बापाची दुआ झाली असेल ना त्याचं कोणीच काही करू शकत नाही. माय बापाचं मन दुखू नका माय मावल्यांनो. माय बापाला सासू सासरे असतील त्याचे मन दुखू नका, कारण ते तुमचे सासू सासरे आहेत, ते कोणाचे मायबाप पण आहे. कारण तुमचे मायबाप कोणाचे सासरे आहेत. म्हणून असं गोळ करून घ्या, सासू सासऱ्यावर प्रेम करा. कारण नवरा सासू सासऱ्यावर प्रेम करते, बायको करत नाही. गौतम म्हैसकर चनोडा यांच्याकडून 100 रुपये आले. पाणी पाजा साहेबा मजला जाऊ द्या प्राण, पाणी पाजा साहेबा मजला जाऊ द्या, पाणी पाजा साहेबा मजला जाऊ द्या. गीताचा रमाईचा शेवट गाते लक्ष असू द्या, कारण मला पुन्हा एक गाणं गायचं आहे तुमच्यासाठी. मिटते मी डोळे धनी साले दहा श्वास, मिटते डोळे धनी साले दहा श्वास, कानामध्ये किंचड येती कसला आवाज, कानामध्ये किंचड येती कसला आवाज, दीपकाची तोतही अंती, दीपकाची तोतही अंती घेरली काळानं, पाणी पाजा साहेबा मजला जाऊ द्या प्राण, पाणी पाजा साहेबा मजला जाऊ द्या प्राण, पाणी पाजा साहेबा मजला जाऊ द्या.
बाबासाहेबा मजला जाऊ द्या बसला जाऊ द्या प्राण, जाऊ द्या प्राण, जाऊ द्या प्राण. सगळं झाल्यावर करतात सगळं झाल्यावर करतात आरामात करून लागते सुंदरसा विषय सादर करतात कोणाकोणाला आवडली रमाई टाळ्या वाजून सांगावं बरं वाटेल मला